हाय फ्रेंड्स, तर चला आज बनवूया काव्यास किचनमध्ये केक। तर मी आज तुम्हाला केकची रेसिपी दाखवणार आहे। इथं मी रवा घेतलेला आहे 1 वाटी आणि त्याच वाटीच्या प्रमाणाने अर्धी वाटी साखर, साधीवाली साखर घेतलेली आहे आणि त्याला 1 कप दूध टाकून त्याला मी भिजवून घेणार आहे। हे बघा भिजवून घेते मी आणि ह्याला भिजवून असं व्यवस्थित मिक्स करून साइडला ठेवून द्यायचे। मस्त असं मिक्स झालेलं आहे हे बघा। आता ह्याला साइडला ठेवून द्यायचे आणि इथं मी ना कढईमध्ये बेक करणार आहे केक। तर कढई मी ना गॅसवरती स्लो गॅसवरती तापत ठेवली आहे झाकण लावून। आणि इथं टूटी फ्रूटी आहे माझ्याकडे, टूटी फ्रूटी घेते। टूटी फ्रूटी त्याला थोडंसं मैद्यानी कोटिंग करून घ्यायचे, पूर्ण मैदानी असं कोटिंग करून घ्यायचं आहे। आता इथं आपला केकचा टीन पण तयार करायचा आहे। तो टीन पण तयार करून घेते मी। असं तेल लावून पूर्ण घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मैदा टाकून असं पूर्ण मैदानी त्याला कोटिंग करून घ्यायचे, म्हणजे तो केक कसं खाली चिपकत नाही। तुमच्याकडे बटर पेपर असेल तर ते पण लावू शकता तुम्ही। तर बघा इथं बॅटर आपलं भिजलेलं आहे, मस्त असं भिजलं आहे। त्याला एक 10 मिनिटं तरी भिजत ठेवायचे। आता इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण ते बॅटर आपल्याला टाकायचं आहे। आता त्याच्यामध्येच आपल्याला आहे ना इथं कस्टर्ड पावडर टाकायचं। त्याच वाटीच्या प्रमाणाने मी म्हणजे 2 चम्मच समजा कस्टर्ड पावडर टाकलेलं आहे आणि पिठी मध्ये हे मिल्क पावडर 2 चम्मच टाकायचे, ऑइल पण 2 चम्मच टाकायचे। तर बेकिंग पावडर अर्धा चम्मच, बेकिंग सोडा आणि थोडंसं अजून दूध टाकून त्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे, त्याला एकदम बारीक करून घ्यायचे। हे बघा मी एवढं बारीक केलेलं आहे, त्याला मस्त असं बारीक झालेलं आहे। अजून त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झालेलं आहे। आता याच्यामध्ये मी ना विनेगर टाकलेला आहे, तुम्ही लिंबूचा रस पण टाकू शकता। माझ्याकडे विनेगर होतं म्हणून मी विनेगर टाकलेलं आहे। आणि आता आपण जे टूटी फ्रूटी मैद्यामध्ये कोटिंग करून ठेवलं होतं ना, ते आपल्याला केकच्या बॅटरमध्ये टाकायचे आणि त्याला जास्त नाही हलवायचं, थोडंसं नॉर्मल थोडंसं हलवून लगेच त्याला टीनमध्ये ट्रान्सफर करायचे। आणि वरून आता ते थोडंसं ठेवले होते टूटी फ्रूटी, ते पण त्याच्यामध्ये टाकायचे। आणि आता हे कढईमध्ये मी केक बेक करायला ठेवलेला आहे। आता बघा 45 मिनटं मी पूर्ण बेक केलेलं आहे। मस्त असं केक बेक झालेला आहे, पाहू शकता किती छान असा बेक झाला आहे। आता याला मी झाकून ठेवते थंड होईपर्यंत। थंड झाल्यावरच याला बाहेर काढायचं आहे। माझा पूर्ण केक थंड झालेला आहे, पाहू शकता किती मस्त असं झालेलं आहे। बघा मस्त असा बेक झालेला आहे, खायला पण खूप टेस्टी झालेला आहे हा। हे बघा जवळून दाखवते तुम्हाला, मस्त असा बेक झालेला आहे केक। आता मी याचे पीसेस करून घेते, तुम्हाला एक तोडून पण दाखवते त्याच्यामधला। किती छान अशी जाळी पण आलेली आहे, मस्त असा आपला केक झालेला आहे। इथं मुलांना खायला दिलेला आहे बघा, मुलांना केक आवडलेला आहे। हे बघा, या चला तुम्ही पण खायला।